दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपली हल्लीची टेक्नॉलॉजी 21व्या शतकातली टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. ती आता इतकी पुढे गेलेली आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्यासारखे असणारे, हुबेहूब माणसासारखे दिसणारे, स्त्री पुरुषासारखे दिसणारे रोबोट तयार करण्यात आले आहे. म्हणजे यंत्रमानव तयार करण्यात आलेले आहे. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा प्रोग्राम फिक्स केलेला असतो की त्यांनी कशा प्रकारे वागावं म्हणून, आणि जसा तो प्रोग्राम फिट केलेला आहे त्याच्याप्रमाणे ते चालतात, बोलतात, आणि ते वेगळे काही करू शकत नाही, कारण त्यांना मन नाही. त्यांना मन नाही आहे. ते रोबोट आहेत, ते यंत्रमानव आहेत. आणि आता बसल्या जागेवरून दुसऱ्या देशावर जर मिसाईल्स टाकायचे तर आपण बटन दाबतो आणि ते मिसाईल्स मग बॉम्ब जे असतात ते दुसऱ्या देशावर जाऊन आपोआप पडतात. त्यांना फक्त तो प्रोग्राम फिट केला जातो. परंतु त्या मिसाईल्स किंवा बॉम्ब टाकण्याचं जे मिसाईल्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक आहे की एक ठराविक अंतर पार केल्यानंतर ते परत बोलवू शकत नाही आपण. ते जाऊन त्या ठिकाणी पडतंच. देवाने मानव निर्माण केला, पण त्याच्या प्रतिरूपाचा त्याने केला बघा, पण त्याने यंत्रमानव केला नाही. हाडा मासाचा, ज्याला मन आहे, ज्याला हृदय आहे, त्याच्या प्रतिरूपाचा त्याने मानव निर्माण केला. मानव म्हणून आपल्याला बरं आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपल्याला समजण्याची त्यांनी बुद्धीसुद्धा दिलेली आहे. परत मागे फिरण्याचं सुद्धा मन दिलेलं आहे. आपल्यामध्ये काही प्रोग्राम फिट नाही केला आहे की एक ठराविक अंतर गेलं की आपण परत मागे फिरू शकत नाही, असं नाही आहे. आपण परत मागे फिरण्याची बुद्धी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आपण कितीही पाप केलं तरी आपण मागे फिरू शकतो. पश्चाताप करून देवाजवळ पुन्हा जाऊ शकतो. पवित्र आत्मा ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतो. तुम्ही बदलण्याचं ठरवलं तर आपण बदलू शकतो. ख्रिस्तामध्ये आपल्याला क्षमा आहे. तुम्ही कितीही पाप केलं, काही केलं, परंतु खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला तर ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा आहे. आपण पापाचे दास नाही आहोत. ती खंडणी प्रभू येशू ख्रिस्ताने भरून दिलेली आहे. आपण बदलायचं ठरवलं मनापासून तर बदलू शकतो. परत मागे येऊ शकतो. वचन सांगतं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आज आम्हाला असं वाटत असेल की आम्ही अशा टप्प्यावर आलोत की आम्ही मागे नाही फिरू शकत आमच्या पापामुळे. लक्षात ठेवा, देव तुमची वाट बघत आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा आहे. तुम्ही परत मागे फिरू शकता. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहेजकेल याचा 18वा अध्याय 32वा वचन. एझेकिएल चॅप्टर 18 and verse 32. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्यांच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा, जिवंत रहा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.